नमस्कार, मी मोहिनी आरंभ मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण संवाद साधणार आहोत रोटरी क्लबच्या नवनियुक्त पदाधिकारी डॉक्टर अनार साळुंके मॅडम आणि डॉक्टर जंतुरकर मॅडम यांच्याशी। नमस्कार मॅडम। नमस्कार। सर्वप्रथम आरंभच्या प्रेक्षकांसाठी आपला थोडक्यात परिचय द्या। नमस्ते, मी डॉक्टर अनार रवींद्र साळुंके, MIDC उस्मानाबाद येथे साकार पेपर अँड बोर्ड्स या उत्पादन उद्योगाची मी संचालक आहे। तसेच व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाची निवृत्त प्राचार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराची निवृत्त संचालकी आहे। नमस्कार, मी डॉक्टर मीना श्रीराम जंतुरकर, मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि आमचं इथे संजीवन हॉस्पिटल उस्मानाबादमधलं पहिलं मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथे मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे। गेले 35 वर्षापासून माझी प्रॅक्टिस चालू आहे। आता आम्ही डॉक्टर अनार साळुंके ही रोटरी क्लबची अध्यक्ष आहे 23-24साठी आणि मी सचिव आहे रोटरी क्लबची। मॅडम, रोटरीबद्दल थोडक्यात सांगा अगोदर। रोटरी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि पॉल हॅरिस हे त्याचे संस्थापक आहेत। 1905 साली फक्त 4 व्यक्तींना सोबत घेऊन एक समाजसेवी संस्था त्यांनी स्थापन केली आणि हा वृक्ष मोठा होत होत गेल्या 118 वर्षामध्ये आता मोहिनीने जसं सांगितलं तसं 200 देशांमध्ये आहे आणि आपल्या भारतात त्याचे 3000पेक्षा अधिक जास्त क्लब आहेत। ही संस्था जगातील पोलिओचं उच्चाटन करताना बिल गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांनी जवळजवळ 99% पोलिओ उच्चाटन केलेला आहे आणि उरलेला जो आहे पोलिओचा त्रास त्याच्यासुद्धा आता उच्चाटनाचा ते कार्य करत आहेत। जिथे जिथे ज्या देशामध्ये वैद्यकीय सहाय्य लागतं, एखाद्या देशामध्ये कुपोषण असतं, एखाद्या ठिकाणी युद्ध चालू असतं, अशा ठिकाणी रोटरीचे पीस स्कॉलर्स म्हणजे शांतता दूत जातात आणि तेथील संघर्ष निर्माण जो झालेला असतो ती कारणं शोधतात आणि तो संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे थोडक्यात जगात जिथे जिथे मदतीची आवश्यकता आहे तिथे तिथे रोटरी कार्यरत आहे। मॅडम, धाराशिव जिल्ह्यामध्ये रोटरीने काय काय कार्य केलं आहे? धाराशिव जिल्ह्यातली रोटरी ही 1989 साली स्थापन झाली पहिल्यांदा आणि सुरुवात करताना आम्हाला अनेक अडचणी होत्या। मी तरी उशिरा मेंबर झाले, पण जे काही आमच्या काय अहो म्हणू आपण म्हणूया किंवा स्पाउसेस म्हणतो आम्ही, ते रोटरी मेंबर्स होते पहिल्यापासून, त्यामुळे थोडं बहुत रोटरीबद्दल माहिती होती। मग सुरुवातीला आम्ही करताना काय प्रोजेक्ट्स राबवावेत असा थोडासा विचार करून मग त्याच्या अनुषंगाने प्रोजेक्ट्स राबवत गेलो। मग त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला माहीत असेल तर रोटरीचं JF अजमेरा नेत्र रुग्णालय आपलं चालू आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट पण करतो, प्लस बाकीचे काही ठराविक पेड पर्सेंटेज असतं की ज्याच्यामुळे ते हॉस्पिटल चालतं आणि व्यवस्थित चालू आहे। त्याच ठिकाणी आपण गेल्या 1 वर्षापासून डेंटल चेकअप पण चालू केलेले, दंतचिकित्सा, ते पण डॉक्टर संदेश गांधी यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण ते चालू केलेलं होतं। त्यांनी ते डोनेट केलेलं होतं सगळ्या गोष्टी आणि ते पण व्यवस्थित छानपणे चालू आहे। अशा रीतीने हा मोठा प्रकल्प मॅचिंग ग्रँटच्या थ्रू म्हणजे बाहेरच्या देशातलेही काही ग्रँट्स आपल्याला मिळतात, त्या बेसिसवरती आपलं हे व्यवस्थित चालू आहे। दुसरे मोठे प्रकल्प घेतलेले म्हणजे सुरुवातीला अगदी जेव्हा रोटरी स्थापन झाली तेव्हा क्लीन ड्रिंकिंग वॉटर फॉर स्कूल्स, म्हणजे ज्या शाळा आहेत उस्मानाबादल्या आपल्या तालुक्यातल्या असतील तिथे आम्ही सगळीकडे प्युरिफायर्स दिले होते, वॉटर प्युरिफायर्स, आणि त्या अनुषंगाने मुलांना स्वच्छ पाणी मिळावं हा त्याचा मागचा उद्देश होता। तर ते सुरू केलं होतं। त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण वृक्षांची लागवड खूप केलेली आहे आणि ती अजूनही आपण करतोय। आता यावर्षीसुद्धा आम्ही जवळपास 700 झाडं परवा लावलेली आहेत, ते करतो। त्याच्यानंतर स्मशानभूमीमध्ये आपलं सुशोभीकरण आणि लाईट्स वगैरे काही नव्हतं, ते पण रोटरीच्या पुढाकारातूनच झालेलं आहे उस्मानाबादमध्ये। त्याच्यानंतर दरवर्षी
अनेक गरजू रुग्ण असतील की ज्यांना खरोखर किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे, हार्टचं ऑपरेशन असतं किंवा अजून पोलिओचे काही प्रॉब्लेम्स असतात की पायाचे ऑपरेशन्स आहेत, किंवा आता आपण LN4 सारखे ह्या वर्षीचा आपण प्रोजेक्ट घेतला आहे की ज्यांचे हात वगैरे असे इथून कट झालेले असतात त्यांना आपण आर्टिफिशियल लिम्स देतो. हे रोटरीच्या मार्फत आपण सोलापूर रोटरी क्लबबरोबर हे कंबाईन केलेलं आहे हा प्रोजेक्ट, आणि हा ऑनगोईंग आहे. आणि मागच्या वर्षी आपण 17 जणांना दिलेले आहेत, ऑलरेडी बसून झालेले आहेत हात त्यांचे. तर असे अनेक प्रकल्प हेल्थच्या संदर्भातले आहेत. प्लस हेल्थ चेकअप कॅम्प्स पण आपण घेतो, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन डिटेक्शन आहे किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे, बोनची तुमची हाडाची घनता किती आहे, ब्लड शुगर्स असतील, BP चेकअप कॅम्प्स असतील, हे तर नेहमी दरवेळेप्रमाणे चालूच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यावर्षी आहे ते म्हणजे स्त्री सक्षमीकरण. हा आमचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि ज्याच्यामधून आम्ही दोघींनी पदभार स्वीकारला 1 जुलैला. आणि त्याच्यानंतरच आम्ही जो घेतला होता जो ओसला ग्रुप आहे, म्हणजे उस्मानाबाद लेडीजचा ग्रुप आहे, फेडरेशन ग्रुप, त्याच्याबरोबर आम्ही कंबाईन घेतला होता प्रोजेक्ट, तो म्हणजे स्त्रियांचं स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि मायक्रो फायनान्स. त्यांना आपल्याला काय मदत करता येईल, तर बँकेच्या लोकांना आम्ही बोलवून जे हे मायक्रो फायनान्स रिलेटेड करतात, ॲक्सिस बँकेचे असतील, SBIचे असतील, ह्या लोकांना बोलवून आम्ही त्या महिलांना माहिती दिली की तुम्ही कसं अप्रोच होऊ शकता. या ओसलामध्ये साधारण किती महिला? मॅडम तर टीम मेंबर मेन फाउंडरही आहेत ओसलाच्या, साळुंखे मॅडम ते, तसं तर ती सांगू शकेल डिटेल जास्त. डिटेल्समध्ये सांगा. पुण्यामध्ये महिलांचा एक गट काम करतो आणि ते पुला म्हणवतात स्वतःला, पुणे लेडीज. मग मध्ये ज्या वेळेला कोविडची साथ होती आपल्याकडे, त्यावेळेला खूप पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले आणि घरं उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. तर त्यावेळेला आम्ही 3-4 बसलो होतो. त्याच्यात किरण देशमाने, तिची मुलगी शशांकी संगवे आणि तिची मैत्रीण सुप्रिया दुधबाते आणि मी, आम्ही 4 विचार करत होतो की महिलांच्या माध्यमातून संसार सावरण्यासाठी काय करता येईल. त्यावेळेला असं लक्षात आलं की इथे खूप स्त्रिया आहेत ज्यांच्यामध्ये कौशल्य आहेत, ज्या व्यवसाय करू शकतात, पण आपण उत्पादन जे करतो ते कुठे विकायचं हे माहिती नाही, कोणाला विकायचं माहिती नाही. मग आम्ही असं ठरवलं की एक असा ग्रुप निर्माण करायचा की जिथे ज्यांना काही घ्यायचं आहे अशा महिला आणि ज्यांना काही विकायचं आहे अशा महिला एकत्र येतील. आणि सांगायला खूप समाधान वाटतं की 2 वर्ष करोनाच्या काळात या ओसलाचे ज्या वेळेला व्हॉट्सॲपवर लिमिटेशन मला वाटतं 256च होतं, 9 ग्रुप चालू झाले होते आमचे आणि अनेक संसार उभे राहिले. कोणी शेव विकली, कोणी खाण्याचे पदार्थ. आणि समजा एखाद्याच्या घरात सगळे ॲडमिट असतील करोनाने, त्यांनी फक्त मेसेज टाकायचा ओसलावर की आम्हाला डबा पाहिजे. 1 तासात घरगुती डबा पोचायचा. एका ठिकाणी मृत्यू झालेला होता आणि त्या घरात एका आमच्या मैत्रिणीला 25 लोकांचं जेवण पोचवायचं होतं. तिने ओसलावर टाकलं आणि 1 तासात 25 लोकांचं जेवण तिथे पोचलं. तर आता त्याचं एक फाउंडेशन आपण केलं आहे, ओसला लेडीज फाउंडेशन. आणि महिलांसाठीच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये रोटरी आणि ओसला सोबत आहेत. मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर जिंतूरकर मॅडमसुद्धा ओसलाच्या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. आणि रोटरीच्यामध्ये अजून एक मोठा प्रकल्प ह्यावर्षी आम्ही घेतो आहे, म्हणजे अडोलसंट हेल्थ एज्युकेशन किंवा किशोरवयीन मुलींचं प्रशिक्षण. मग ते हेल्थ रिलेटेड असेल, त्यांची मानसिकता असेल, तर ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा एक रोटरी क्लबच्या मार्फत आपण काय करू शकतो, तर ह्या दृष्टीने तो पण आपण प्रकल्प ह्यावर्षी राबवतो आहे. ह्या वर्षीचा दुसरा अजून एक मोठा प्रकल्प म्हणजे आम्हाला 40 शाळांमध्ये आम्ही लायब्ररी पण फॉर्म करतो आहे. म्हणजे आम्हाला जे डिस्ट्रिक्ट असतात, जे क्लब्स असतात, त्याच्यावरती एक डिस्ट्रिक्ट असतं. त्या डिस्ट्रिक्टकडनं आम्हाला काही फंड्स मिळतात, जेणेकरून 40 ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तर त्यांच्यासाठी आपण लायब्ररीज देतो. म्हणजे पुस्तकं देतात, त्याच्याबरोबर कपाटं असतात आणि त्याचा फॉलोअप मग रोटरीचे मेंबर्स आणि त्या शाळांचे शिक्षक हे दोघं मिळून करणार आहे ह्यावर्षी. मॅडम, बालपणाबद्दल काय सांगाल? आपलं कुठं गेलं बालपण? माझं पूर्ण बालपण हे धुळे शहरात गेलं आणि त्या काळात माझे आई आणि वडील
हे साने गुरुजींबरोबर काम करायचे आणि राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह त्यांनी केला होता. आई माझी CKP होती, वडील मराठा होते आणि पहिल्यापासून दोघांना सामाजिक कार्य करायची खूप आवड होती. त्यामुळे आम्हाला पण ती सवय लागत गेली. वडील हे तिथल्या एका महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षक होते आणि आई मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्थापिका होती. सगळ्या थरातल्या सगळ्या जातीच्या मुलींबरोबर आमचा संपर्क येत गेला. त्याच्या जोडीला इंग्लिश मीडियमच्या शाळेत आम्हाला घातलं होतं. कनोसा कॉन्व्हेंट म्हणून होती. तिथे इंग्रजी भाषेची खूप चांगली ओळख झाली. या सगळ्या गोष्टींचा संयोग होत होत आम्ही जे घडलो त्याच्यात आम्हाला भाषेची आवड, वाचनाची आवड, समाजकार्याची आवड, क्रीडा या क्षेत्रातली आवड हे सगळंच निर्माण होत गेलं. माझं बालपण 7वीपर्यंत मुंबईत गेलं. मी मुंबईची राहणारी आहे. माझे वडील इंजिनियर आहेत त्यावेळेचे VJTIमधले आणि आई पण त्यावेळेला नोकरी करत होती बॉम्बे टेलिफोन्समध्ये. त्यामुळे याला पहिल्यापासून इंडिपेंडंट होणं हे एक भावना होती. आम्ही बहिणीच आहोत, भाऊ नाही आहे. त्याच्यामुळे अजून उलट जास्त आम्ही इंडिपेंडंट झालो असं मला वाटतं. आणि 7वीनंतरचं माझं शिक्षण 12वीपर्यंत नांदेडला होते मी आणि त्याच्यानंतर माझं मेडिकल शिक्षण हे घाटी किंवा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे झालं. अंडर ग्रॅज्युएटचं आणि MDचं शिक्षणही माझं तिथेच झालं आणि त्याच्यानंतर मग मी उस्मानाबादला आले. आणि समाजकार्याची आवड म्हटलं तर घरात असं खूप नव्हतंच वातावरण, पण आई राष्ट्रसेविका समितीचं काम करायची पहिल्यापासून. त्याचं आवड होती घरामध्ये आणि ती काम करायची, त्याच्यामुळे हे माहीत होतं. आणि जास्त सवय लागली ही मी मेडिकलला आल्यानंतर आणि उस्मानाबादमध्ये आल्यावर तर ती खूपच जास्त झाली असं वाटतं. ज्यावेळेला आम्ही पेशंटच्या संपर्कात यायला लागलो ते आणि उस्मानाबादमध्ये मुंबई आणि उस्मानाबाद ही 2 टोकं होती असं वाटलं मला त्यावेळेला 35 वर्षापूर्वी. ती पण त्याच वेळेला आली किंवा माझ्या आधी आली किंबहुना ती. पण त्यामुळे मग आम्ही अशा घट्ट मैत्रिणी झालो आणि मग तेव्हा लक्षात आलं की आपण काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मग आमचं समाजकारण चालू झालं. माझं शिक्षण हे MA इंग्लिश पुणे विद्यापीठात झालं आणि त्यावेळेला पुणे विद्यापीठातली इंग्रजी विषयाची मी पहिली फर्स्ट क्लास फर्स्ट होते आणि त्या गोष्टीचा घरच्यांनाही खूप अभिमान होता. नंतर PhD मी केलं मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे आणि आता PhDच्या विद्यार्थ्यांची मी गाईडसुद्धा आहे. आणि सासरीसुद्धा समाजकार्य हे पहिल्यापासून सुरू आहे. माझे सासरे ज्ञानूराव साळुंखे गुरुजी म्हणायचे त्यांना. ते स्वातंत्र्य सैनिक होते, कुस्तीगीर परिषदेमध्ये कार्यरत होते. आर्य समाजाचे इथले खूप जुने सदस्य, अतिशय चांगल्या उपक्रमांमध्ये ते नेहमी सहभागी असायचे. सासूबाई शिक्षिका होत्या. विशेष म्हणजे आर्य समाजी विचारसरणीतून त्यांचासुद्धा आंतरजातीय विवाह होता. सासूबाई ब्राह्मण होत्या आणि सासरे मराठा. म्हणजे हे कुठेतरी समाजातले भेदभाव मिटवण्याचं जे बाळकडू आहे, जे संस्कार आहेत ते माहेरी आणि सासरी दोन्हीकडे मिळत गेले. माझंही तेच होतं की माझे सासरेसुद्धा इथे आल्यानंतर फ्रीडम फायटरच आहे. ते हैदराबाद मुक्तीसंग्रामात ॲडव्होकेट दिगंबरराव जिंतूरकर. त्याच्यामुळे घरामध्ये जरी आणि माझ्या घरात तर जॉईंट फॅमिली होती. माझे 2 चुलत सासरे, 2 चुलत सासूबाई होत्या. पण तरीसुद्धा मी म्हणेन की घरात कुठल्याही प्रकारचं ऑर्थोडॉक्स वातावरण नव्हतं. म्हणजे हे करणं कंपल्सरी आहे किंवा काय असं नव्हतं. स्वतंत्र होतं आपले विचार असणं. त्याच्यामुळे उस्मानाबादमध्ये मला कधीच ॲडजस्ट व्हायला प्रॉब्लेम आला नाही असं मला वाटतं. कारण मला घरातून कसा पाठिंबा मिळाला तेच सांगते मी की घरातून समाजकार्याचं म्हणजे सासरे वगैरे तर पहिल्यापासून करतच होते आणि सासूबाई वगैरे जरी घरात असल्या, शिक्षण झालेलंच होतं त्यांचं, पण त्यांनी किंवा इवन माझ्या मिस्टरांनी असतील डॉक्टर श्रीराम जिंतूरकर, ह्यांनी पण कधीही तू हे करू नको किंवा हे तुम्ही नाही करायला पाहिजे एक स्त्री म्हणून असं कधीच नाही. उलट प्रत्येक वेळेला सपोर्ट देऊन मी थोडंसं घरचं करेन, तू बाहेर करतेस तर, हा सुद्धा त्यांचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. त्याच्यामुळे हे काम करताना कधीच प्रॉब्लेम्स आले नाहीत असं वाटतं मला. पूर्णपणे पाठिंबा होता घरचा. माझे पती रवींद्र साळुंखे हे त्यावेळेला स्टेट बँकेत तिथे ब्रँच मॅनेजर होते आणि त्यांनी जेव्हा
व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं, उत्पादन साकार पेपर अँड बोर्ड्स, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आपल्या घरात एक इन्कम सोर्स सुरू राहिला पाहिजे. मग मी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात इंग्रजीची प्राध्यापक म्हणून जॉईन झाले. त्यांनी बँकेतली नोकरी सोडली आणि उद्योगामध्ये ते आले. आणि सुरुवातीला 3-4 वर्ष खूप त्रास झाला आम्हाला. पैसे नसायचे, व्यापारी मंडळी फसवायची आणि कधीकधी निसर्ग पण साथ द्यायचा नाही. पण त्याच्यातून धडपड करून आम्ही आमचा व्यवसाय उभा केला. आणि मग जाणीव झाली की आपल्याला जे समाजाने दिलं आहे, जे या देशाने दिलं आहे, ते आपण काही अंशी तरी परत केलं पाहिजे. त्याच्यामधून मग आम्ही रोटरी क्लबचे सदस्य झालो. इथे महिलांचे खूप 16 वर्षापासून 16 महिला मंडळांचं फेडरेशन आहे, धारासुरमर्दिनी महिला फेडरेशन, त्याचे आम्ही सदस्य आहोत. त्याच्यात पण काम करतो. त्याची मी संस्थापक अध्यक्षही आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने कुठल्याही मतभेदाशिवाय इथे महिलांचं कार्य चालतं. आणि ज्या वेळेला ओसला, फेडरेशन, रोटरी या 3 निष्ठेने काम करणाऱ्या संस्था एकत्र येतात, तेव्हा नक्कीच चांगले उपक्रम घेणं शक्य होतं आणि समाजालाही फायदा होतो. मॅडम, रोटरीने फर्स्ट टाईम महिलांची अध्यक्षपदी निवड केली, त्याबद्दल काय म्हणाल? नेमकं काय उद्देश असेल रोटरीचा? ह्यावर्षी मी जसं मगाशी सांगितलं की आमचं एक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर असतात. प्रत्येक काही क्लबचे मिळून एक डिस्ट्रिक्ट बनतं. तर आपलं जे आहे ते डिस्ट्रिक्ट 3132 आहे. आणि ह्या वर्षीच्या त्याच्या ज्या अध्यक्ष आहेत किंवा गव्हर्नर आहेत आपण म्हणूया, तर त्या आहेत त्या स्वाती हेरकल म्हणून आहेत. त्या वाईच्या आहेत आणि त्या मुख्य स्त्री असल्यामुळे त्यांना असं वाटतं की बऱ्याच क्लब्समध्ये स्त्रियांनी पुढे यावं ह्या निमित्ताने. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही ही मागच्या वर्षी सेक्रेटरी होती, त्यामुळे ह्यावर्षी ती प्रेसिडेंट झाली, अध्यक्ष झाली आणि मी सेक्रेटरी झाले. आणि त्यामुळे मग आम्ही ठरवलं की नाही, आणि कदाचित असंही असेल की स्त्रिया जास्त चांगलं काम करू शकतात, जास्त डिसिप्लिननी करू शकतात, असं माझं मत आहे. आणि मग कुठेतरी एक अजून चांगलं स्त्रियांना पुढे येण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळू शकेल, त्या अनुषंगाने आपण जास्त काम करू शकतो. म्हणून ह्यावर्षी आम्ही रोटरीमध्ये जे नवीन मेंबर्स घेतो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच स्त्रियासुद्धा इंडक्ट करतो आहे की जेणेकरून त्यांचं पण अजून इन्व्हॉल्वमेंट वाढेल, अजून चांगल्या प्रकारे रोटरी काम करू शकेल. मुख्यतः स्त्री सक्षमीकरण असेल किंवा किशोरवयीन मुलींचं प्रशिक्षण असेल, ह्या गोष्टींवरती आम्हाला जास्त भर द्यायचा आहे ह्यावर्षी एकंदरीत. आणि म्हणून आम्ही दोघीजणी मुख्य प्रवाहात आलो असं म्हणायला हरकत नाही. रोटरीचे तर मेंबर्स आहोतच. जास्त महिला रोटरीमध्ये यायला पाहिजे. आणि याच्यात एक विसंगती अशी आहे की गेल्या 10 वर्षापूर्वीपर्यंत रोटरीमध्ये महिलांना प्रवेशच नव्हता. आणि मग दिल्यानंतर धडाक्याने महिला पुढे आलेल्या आहेत. मॅडम, तुम्ही दोघी डॉक्टर आहात म्हटल्यानंतर महिलांच्या आरोग्याच्या काय समस्या निर्माण होतात आणि त्यासाठी काय करायला हवं? मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. अनार डॉक्टर असली तरी ती PhD डॉक्टरेट आहे, इंग्लिशची डॉक्टर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आरोग्याच्या संदर्भात मी बोलेन, थोडं बहुती ॲड करू शकेल. आरोग्याच्या समस्या उस्मानाबाद जिल्ह्याशी जर जेव्हा मी बघते गेल्या 35 वर्षाच्या, हळूहळू त्यात बदल तर नक्कीच होते. खूप फरक आहे पहिल्याच्या आणि आताच्या अवेअरनेसमध्ये. लोकांच्याबद्दल काय म्हणतात, जनजागृती आपण म्हणूया, खूपच जास्त झालेली आहे. पण तरीसुद्धा अजूनही आपल्याकडे म्हणावं तसं स्त्रियांना महत्त्व दिलं जात नाही त्यांच्या आरोग्याशी. आणि ह्याच्यासाठी नुसती ती स्त्री जबाबदार आहे असं नाही, स्त्री पण जबाबदार आहे, फॅमिलीसुद्धा जबाबदार आहे, परिवारसुद्धा. कारण जोपर्यंत ती स्वतःहून बोलणार नाही तोपर्यंत कदाचित परिवाराला कळत नाही. आणि कळून जर दुर्लक्ष होत असेल तर ती अत्यंत खेदाची आणि दुःखद बाब आहे असं मी म्हणेन. पण हळूहळू का होईना बदल आपल्याला दिसतात. कॉमन समस्या ज्या आहेत अजूनही आपल्याकडे, त्या म्हटलं तर शिक्षण नसल्यामुळे किंवा शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे व्रतवैकल्य करतात. व्रतवैकल्यांमुळे उपवास तापास चालू असतात. किंवा माझं ऑब्जेक्शन नाही, पण जे काही खाल ते हेल्दी फूड खाल्लं की एक वेळेला जेवल्यात तर संध्याकाळी निदान फळं वगैरे खा. कारण युजली श्रावण महिना संपला की ह्या सगळ्या ॲसिडिटी असेल,
ॲनिमिया असेल किंवा हेल्थ प्रॉब्लेम जास्त वाढायला लागतात, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे, खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण खूप वेळेला मी बघते की स्त्रिया जेव्हा मी म्हणते ना की हा सगळं काम झाल्यावर मी जेवते, ती सकाळी जेवलेलीच नसते. एक कप चहा असतो आणि आता बिस्किटांचं किंवा काय म्हणाल मग? उपवास नाही करायला पाहिजे कुठलाही. आता तुम्ही जर सकाळी उठल्यावर चहा बिस्किटं घेतले आणि त्याच्यानंतर दुपारी 1ला जेवलात तर तो उपवासच आहे माझ्या दृष्टीने. उपवास म्हणजे पूर्ण दिवसभर असं नाही, ते राहणं, उपाशी राहणंही उपवास असं आपण म्हणूया. उपवास नाही करायला पाहिजेत आणि केलेत तर कमीत कमी म्हणजे खूप वेळेला कसं उपाशी राहून उपवास करतात, तर उपाशी न राहता कमीत कमी फळं असतील किंवा जे आहार उपवासाला चालेल ते तरी खायला पाहिजे, की जेणेकरून म्हणजे अगदी खजूर असेल, राजगिऱ्याचा लाडू असेल, की जे महाग नाही आहे, काही पौष्टिक आहे पण, की ज्याच्यातून तुमचा उपवास केल्यामुळे तुमची तब्येत ढासाळत नाही. अशा गोष्टी. आता तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगते. बायका आपल्याकडे मी तर म्हणेन 70-80% दर सोमवार तरी करतात, 2 एकादशा करतात आणि 1 चतुर्थी करतात. म्हणजे महिन्याचे जर आपण काढले तर कमीत कमी 7 उपवास झाले, बरोबर. इंटू 12 करा, किती दिवस उपवास झाले? 84. म्हणजे किती महिने उपवास झाले वर्षातले? ऑलमोस्ट 3 महिने उपवास करताय तुम्ही. मग हे हेल्थच्या दृष्टीने किती चांगलं आहे ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. आणि केल्याने म्हणजे असं एक ती अंधश्रद्धा आपण म्हणूया, म्हणून मी म्हटलं की तुम्हाला अंधश्रद्धा पण नाही, श्रद्धा आहे प्रत्येकाची, पण खाऊन पिऊन जर उपवास केला तर ह्या समस्या तुमच्या हेल्थ रिलेटेड नक्कीच कमी होतील. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की लहान वयामध्ये लग्न अजूनही आपल्याकडे चालू आहेत. मी तर पूर्णपणे ह्याच्याशी इतकी विरुद्ध आहे आणि मला जेव्हा जेव्हा कळतं तेव्हा मी सांगते मी पोलीसमध्ये कंप्लेंट करणार आहे. कित्येक वेळा झालेले की आणि खोटी वयं लावून कोविडच्या काळात तर प्रचंडच झाली असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा पेशंट म्हणून त्या मुली येतात तेव्हा हे लक्षात येतं की त्याच्यावरती काम करणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्यांचं पूर्ण अख्खं आयुष्य त्याच्यावरती आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, पाळी वगैरे चालू झाली की शिक्षण बंद होतं खूप खेडेगावातल्या मुलींचं, की ज्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. निदान तुम्ही शिक्षण घेतलेलं असलं तर उद्या घरात काही एखादी घटना घडली तर तुम्ही तेवढं सक्षम असणं गरजेचं आहे की मी माझ्या पायावर किंवा मी माझ्या परिवाराला व्यवस्थित सांभाळू शकेल. हा कॉन्फिडन्स शिक्षणातून येतो. पण शिक्षणाचे उलटेसुद्धा आता सध्या आपण बघतोय, मोबाईल वगैरे गोष्टी असतील किंवा बाहेरच्या मीडियाला एक्सपोजर जे आहे, जे घातकसुद्धा आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा तुमची मानसिकता मुलींची बदलणं, मुलींची मी आधी म्हणते आणि नंतर स्त्रियांची म्हणेन, बदलणं गरजेचं आहे. कारण मी आतासुद्धा बघते की आता समजा 20व्या वर्षी माझ्याकडे चेकअपला आली प्रेग्नन्सी म्हणून, तिचं एक लहान बाळ असतं ते 20व्या वर्षी 2 वर्षाचं, आणि ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट असते. ते बाळ रडत असतं बाहेर, त्याच्या हातात मोबाईल दिला जातो, तू बस इथे मोबाईल बघत मी जाऊन तपासून येते. म्हणजे त्या 2 वर्षाच्या मुलाला आपणच सवय लावतो ती मोबाईल बघायची. हे सुधारणं, ही मानसिकता बदलणं अतिशय सध्या गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि बाकी अनेक समस्या आहे, कॅन्सरसारखे वगैरे जे आहेत, पिशवीच्या कॅन्सरसारखे वगैरे आजार, पण हळूहळू त्याच्याबद्दल जनजागृती नक्कीच झाली आहे. त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे पिशवीच्या कॅन्सरचं, पण दुसरीकडे ब्रेस्ट कॅन्सरचंही प्रमाण वाढतं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मुलींच्या आरोग्यासाठी काय सांगाल मॅडम? मुलींच्या आरोग्यासाठी खाणं पिणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण सध्या मी बघते मुलींचे एक तर मुली एकदम जाड असतात किंवा एकदम बारीक असतात, मधल्या ॲव्हरेज असलेल्या हेल्दी असलेल्या मुलींचं प्रमाण हार्डली 25% माझ्या दृष्टीने. आणि मग जेव्हा काही एखादा आजार होतो तेव्हा मी जसं म्हटलं की मीडिया घातक कसं आहे, सगळं गुगल सर्च करतात आणि मग सगळं आपल्यालाच लागू आहे ही मानसिकता ठेवून मुली येतात, की जे चुकीचं आहे. कारण प्रत्येक आजार आणि प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. गुगल सर्चवर तुम्ही ढोबळ मानानी करा, पण प्रत्येक गोष्ट स्वतःला लागू करून घेऊ नका. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी असतील, आता घरी आईनी बनवून दिलं तरीही चालत नाही. बाहेरचं खाण्याचं प्रमाण, फास्ट फूडचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. लोकांना हे कळत नाही की आपण वडापाव खातो, पण ते जे तेल असतं वापरलेलं, हे जेव्हा 1 दिवसापेक्षा म्हणजे 24 तास होऊन जातं आणि परत त्याच्यात तुम्ही जेव्हा तळता, त्याच्यामधून जे येणारे किंवा काय म्हणू आपल्याला घातक प्रॉडक्ट्स निर्माण होतात, जे आपल्या हृदयासाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे शक्यतो वडापाव वगैरे मी सांगेन घरी करून खा बाहेरचं खाण्यापेक्षा. तुम्हाला कारण ते माहिती नसतं, जिथे अडचणच आहे, काही तुम्ही करूच शकत नाही,
तिथे ठीक आहे, पण ॲज फार ॲज पॉसिबल रोजच्या रोज खाणं टाळा ह्या सगळ्या गोष्टी. फास्ट फूड असतील, बिस्किट्स असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील, चॉकलेट्स असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्सरसाइज अतिशय गरजेचं आहे. घरातलं काम फार कमी मुली करतात, माझं मत आहे हे. कारण मी जेव्हा जेव्हा विचारते तेव्हा तेव्हा मला हे लक्षात येतं, आणि त्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज आणि खाण्याच्या आहारावरती लक्ष देणं, कारण ते जर चांगलं असेल तर तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेऊ शकता असं मला वाटतं. आणि पाळीच्या संदर्भातले सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स ह्या कारणामुळेच आहेत की तुम्ही करिअरच्या मागे लागताय, करिअरच्या मागे लागायलाच पाहिजे, पण परत स्ट्रेस बरोबर लागताय. तो जो काही स्ट्रेस आहे हे तुमचं पाळीचे प्रॉब्लेम्स निर्माण करतो. पूर्वीच्या काळी एवढे प्रॉब्लेम्स नव्हते जेवढे आपण आत्ता बघतोय. अगदी PCOD सारखे तुमचे आजार आहेत, तुम्ही सगळ्या म्हणतात. कारण आता खूप मुली आले की मला म्हणतात, मॅडम मला PCOD आहे. म्हटलं हे तुला कसं कळलं? कारण ते गुगल सर्च करून आली ती, मला हे आहे म्हणजे मला PCOD आहे. म्हटलं मग डॉक्टरकडे का यायचं? हा माझा पहिला प्रश्न असतो. पण बेसिकली माझं हेच सांगणं आहे की PCODचं कारण असेल किंवा पाळीचे अनेक जे प्रॉब्लेम उद्भवतात हे तुमच्या खाण्यामुळे आहे. कारण त्याला आजाराला त्या पाळीच्या तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तुमच्या जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी रेग्युलर व्यायाम आणि आहार जर नीट ठेवला तर हे प्रॉब्लेमसुद्धा खूप प्रमाणात कमी होतात, खूप प्रमाणात कमी होतात. स्ट्रेस हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे करिअरच्या मागे लागून लग्नाचं वय पण उशिरा जाते, त्याच्यामुळे सुद्धा होणारे अनेक प्रॉब्लेम्स आहेत मुलींचे. म्हणजे दोन्ही आहे आपल्याकडे, लहान वयात पण लग्न होत आहेत आणि ज्या शिक्षण घेतलेल्या मुली आहेत त्यांची लग्न उशिरा होत आहेत, त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे काही बाबतीत वाटतं की पूर्वीच्या काळचं जे वेळेत लग्न व्हायचं, अगदी 10व्या वर्षी नाही मी म्हणणार, पण किमान 22 वर्षानंतर तरी व्हायला पाहिजे. आणि ऑब्स्टेटिक करिअर इन द सेन्स तुम्हाला मुलं बाळं जर हवी असतील आणि ती जर पूर्ण व्हायला हवी असेल तर ती 30 वर्षाच्या आत जर झाली तर तुमचं पुढचं आयुष्य आणि त्या मुलांचं आयुष्य दोन्ही सुखकर होतं. रोटरी याबद्दल काही उपक्रम राबवते का मॅडम? रोटरी मी जसं सांगितलं तसं नक्कीच आम्ही हेल्थ चेकअप तर करतोच आहे. किशोरवयीन मुलींचं म्हणजे अडोलसंट हेल्थ एज्युकेशन, शाळांमध्ये ज्या मुली आहेत त्यांचं आम्ही जाऊन हे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत पाळीच्या संदर्भातल्या, त्या संदर्भात त्यांना प्रशिक्षण देतो. त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्याकडनं विचारून त्याचं निराकरण करतो. पहिले आधी आम्ही माहिती देतो की फिजिओलॉजी म्हणजे काय, कारण आपल्याकडे मुली तेवढ्या ओपनपणाने बोलत नाहीत, आईशी पण नाही बोलत, शाळेत पण नाही बोललं जात, चर्चा केली जात नाही, किंवा कुजबूज असते नुसतं, किंवा मीडियामधून कुठल्या तरी ॲडव्हर्टाईजमधून एखादी गोष्ट कळते आणि मग ती केली जाते. तर त्या अनुषंगाने आम्ही विविध शाळांमध्ये हे उपक्रम राबवतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही घेतो आहे, अनेक दिवसापासून आम्ही रुबेला वॅक्सिनेशन घेत होतो. ही जेव्हा माझत कॉलेजला होती तेव्हा, की रुबेलाचं वॅक्सिन जे आहे, जसं आपण BCG देतो, गोवरची लस देतो, तसं रुबेला म्हणून आजार आहे, व्हायरल डिसीज आहे. जर तो प्रेग्नंट पेशंटना झाला, प्रेग्नंट असताना मी म्हणेन, आणि तो झालेला कळत पण नाही, साधं सर्दी आणि थोडासा ताप असतो, एवढंच असतो, पण त्याचे परिणाम त्या बाळावरती असतात. त्यांना हृदयाचे आजार असेल, जन्मतः आंधळेपण असेल, हे त्या रुबेलाच्या आजारामुळे होतं. आणि त्याचं वॅक्सिनेशन आपण जर केलं तर त्याची इम्युनिटी तुम्हाला 10 वर्षापर्यंत राहते. म्हणून आम्ही शक्यतो काय करायचो, 16व्या-17व्या वर्षी वॅक्सिनेशन करायचो, त्याची इम्युनिटी 27-28पर्यंत. आणि आपल्या जिल्ह्यातला जर वयाचा विचार केला तर तोपर्यंत साधारणपणे मुलं बाळं होऊन जायचे. तर अशा दृष्टीने ते रुबेलाचं वॅक्सिनेशन आम्ही कॉलेजमध्ये लाभवत होतो ह्या वयामध्ये. दुसरी गोष्ट हिमोग्लोबिन चेकअप करत होतो, कारण आम्ही पेपरसुद्धा मी प्रेझेंट केला होता महाजन कॉलेजमधूनच आम्ही केलं होतं, की आम्ही 1 वर्ष सगळ्या मुलींचं हिमोग्लोबिन चेक केलं. मग ज्या मुलींचं हिमोग्लोबिन 7 आणि 8 होतं, म्हणजे नॉर्मली 12 असायला पाहिजे, 7-8 होतं, मग अशा मुलींना आम्ही आयनच्या वगैरे गोळ्या दिल्या, त्यांचं काउन्सिलिंग केलं, आहाराबद्दल सांगितलं, त्यांच्या पॅरेंट्सना बोलवून सांगितलं आम्ही घरच्या लोकांना की हे खाऊ घाला. आणि परत जेव्हा हिमोग्लोबिन रिपीट केलं आणि जेव्हा आम्ही कमी होतं हिमोग्लोबिन, त्यावेळेचा त्यांचा काय म्हणता स्टडीचा ग्राफ, अभ्यासाचा ग्राफ, किंवा त्यांचं पर्सेंटेज अभ्यासाचं, आणि हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह झाल्यानंतर पुढच्या वर्षीचं पर्सेंटेज, तर ह्यात त्यांनाच जमीन आसमानाचा फरक जाणवला. की जेव्हा HB कमी असतं तेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं अभ्यासावरती, कारण हिमोग्लोबिन कमी असलं की तुमचं ब्रेनला जाणारं ऑक्सिजन कमी होतं, त्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत. आणि जेव्हा हिमोग्लोबिन तुमचं नॉर्मल आलं तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि त्या स्टडीजमध्ये इम्प्रूव्ह झाल्या. म्हणजे एवढं ह्याचं महत्त्व आहे, तर ते पटवून सांगणं, आणि नसेल तर आयनच्या वगैरे गोळ्या देणं, हे तर नक्कीच आम्ही करतोय काम, आणि ते चालूच आहे.
आणि त्या अजूनसुद्धा आम्हाला करायला नक्कीच आवडेल. जर कोणाकडनं असे प्रकल्प येत असतील त्याच्यावर विचार करून रोटरी नक्कीच काम चालू ठेवेल परत. मॅडम, तुमचं डॉक्टर हे प्रोफेशन, त्यानंतर रोटरीचं कार्य आणि घरातील असेल, हे सगळं कसं मॅनेज करतात? मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. माझ्या मनात जर मी एकदा घेतलं तर ही गोष्ट मीच असं नाही, कोणी पण करू शकेल, तू सुद्धा करू शकशील. कारण ती फक्त आपल्या मानसिकतेवर आहे, आपली मनाची तयारी पाहिजे. आणि मला सांगायला नक्कीच आवडतं की मी स्वयंपाक वगैरे सगळं माझं मी करते, पहिल्यापासून मी करते, आजही मी करते. बाई आहे माझ्याकडे, पण ती एक स्टँड बाय असते. माझे आईवडील माझ्यासोबत आहेत. आज माझ्या वडिलांचं वय 94, आईचं 90 आहे, पण स्टील दे आर फिट. ते आपलं करतात सगळं. आणि कामाच्या बाबतीत म्हणशील तर मी खरंच माझ्या आईकडनं मी खूप शिकते. 90ला ती अजूनसुद्धा रोज 1 तास सकाळी उठून योगासनं करते. तिचं ती सगळं करते. त्याच्यात ती ऊर्जा मिळते की आपणही हे करायला पाहिजे, कारण तसं केल्यामुळे माझे हातपाय चालू राहणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, हॉस्पिटलमधलं तर काम असतंच. म्हणजे ह्या 2 वर्षात मी थोडी रिलॅक्स झाले जेव्हा कोविडमध्ये आम्ही इंडोर बंद केलं. आमचं कन्सल्टिंग सोनोग्राफी माझी चालूच आहे, पण नाहीतर दिवस आणि रात्र काम असायचंच. आणि मी जसं म्हटलं तसं घरून खूप पाठिंबा होता. आणि डॉक्टरांची ब्रांच तशी शांत आहे डोळ्याची, त्यामुळे बऱ्यापैकी ते घरातल्या बाकीचे प्रॉब्लेम्स ते सांभाळायचे, मी जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी. आणि मला त्याच्याबरोबर फोटोग्राफीचा खूप आवड आहे, माझा खूप छंद आहे. आणि हिला लिहायची आवड आहे. त्यामुळे मागच्या आम्ही कोविडमध्ये आमचा दोघींचा उपक्रम होता की आम्ही चित्रार्थ म्हणून पुस्तक प्रकाशित केलं दोघींचं, माझे फोटोग्राफ्स आणि तिच्या कविता, असं म्हणून आम्ही दोघींनी मिळून एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्यामुळे सगळे छंद जर जोपासले आणि आपण जे करतो त्यात जर आनंद मिळाला तर मला असं वाटतं की कुठलंच काम अशक्य नाही आहे. त्यामुळे होऊ शकतं ते काम. त्रास होतो, हो, करायला तर पाहिजेच, मनातूनच करायला पाहिजे. घरचं कामसुद्धा, कारण कोणाला स्वयंपाकात आनंद मिळतो, मला गार्डनिंगमध्ये आनंद मिळतो, मला फोटोग्राफीमध्ये जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ह्या गोष्टी करते सगळं. किंवा जुन्या गोष्टी करायची किंवा सांभाळायची पण मला खूप आवड आहे, त्या मी करते सगळ्या. मॅडम, तुम्ही काय बोलाल? घरातील कामं आणि रोटरीचं कार्य. नक्की कामातून ऊर्जा मिळत असते आपल्याला. आणि मला आता आठवल्यावर आश्चर्य वाटतं माझा दिनक्रम कसा होता. तर 7-10 वाजता माझ्या दोन्ही मुलांना घेऊन त्यांचे डबे करून, माझा डबा करून मी घराबाहेर पडायचे. 7:30ला माझं पहिलं लेक्चर असायचं RP कॉलेजमध्ये. 12ला घरी यायचे मुलांना घेऊन, दुपारी फॅक्टरीतलं काम करायचे, संध्याकाळी MAचे लेक्चर्स घ्यायचे मी. आणि त्याच्या जोडीला त्यावेळेला आम्ही दोघीही इनर व्हील क्लबमध्ये होतो, म्हणजे रोटरीमधल्याच सदस्यांच्या बायकांचा तो क्लब होता. तर त्याच्यात पण आम्ही इतके कामं करायचो की कोणी कुठेही सांगितलं की इथे काम आहे, आम्ही जायचो तिथे आणि हसत खेळत चालायचं सगळं. इवन इनर व्हीलचे कॉन्फरन्स असतील पुण्यामध्ये, पंढरपूरमध्ये, नगरमध्ये, जालन्यामध्ये, सगळीकडे जायचो आणि कुठेही कॉम्प्रमाइज नाही. जे करायचं ते काम निष्ठेने केलं, चांगलं केलं. पण एक आहे, जसं मॅडम म्हटल्या की घरातल्या सदस्यांचं सहकार्य लागतंच. माझ्या सासूबाई स्वयंपाकात अतिशय हुशार होत्या, म्हणजे मॅडमलाही माहिती आहे. आणि त्या मुलांचे डबे हौशीनी करायच्या. माझ्या ऑफ पिरियडमध्ये मला घरी जाऊन त्यांनी केलेलं खाऊ घालायच्या. म्हणजे एकटं आपण काहीच करू शकत नाही. जसं तो शेर नीट नाही आठवत मला, पण असं म्हणतात ना की मैं अकेले ही चला था मंजिल ढूंढने को, लोग मिलते गए और कारवा बनता गया. असा हा कारवा आहे. तुम्ही त्याच्यात आहात आमच्यासोबत, सगळेच आहेत आणि सगळे मिळून आपण मस्तपैकी हा कारवा पुढे न्यायचा आहे. आता हा जो फोटोग्राफ आहे, हा मी आधी फोटोग्राफ दाखवते. हा हा माझा फोटोग्राफ आहे आणि त्याच्यावरच्या ओळी आहेत त्या साळुंखे मॅडमच्या आहेत, अनारच्या. सूर्य गुंतला जरा थबकला झाडाच्या जंजाळापाशी, थोडे थांबून नंतर जाऊ गप्पा मारू फांद्यांशी, उशीर झाला चिंता नाही रात्र थांबवू थोडीशी. जयंतीच्या दिवशी एक कविता केली होती, तीच वाचून दाखवते. सावित्री,
ज्ञानार्जन हे जीवन कसे जाणलेस तू सावित्री? कुठून आणलेस एवढे धैर्य, एवढे साहस की झेपावलीस इतकी उंच? कसे तोडलेस पंख जखडणारे बंध? आम्ही म्हणे मुक्त आहोत, आम्ही म्हणे सक्षम आहोत, पण रोज खून, रोज बलात्कार आणि अंधारात होणारे अत्याचार आम्ही थांबवू शकत नाही. तुझा वसा दे आम्हाला, तुझी शक्ती दे आम्हाला, नाहीतर जाऊ दे पुन्हा त्या उबदार सुरक्षित तुरुंगात. इथलं जवानांचं स्मारक आहे हे, अमर जवान म्हणून. आणि तिथे खाली शब्द आहेत, बिनीथ धिस अर्थ यंग वॉरियर स्लीप, म्हणजे या भूमीखाली तरुण योद्धे चिरविश्रांती घेत आहेत. तर त्यांच्यावरची, त्यांच्या मनातली जी काही भावना आहे ती व्यक्त करणाऱ्या या 4 ओळी आहेत. माझी छोटी दुनिया मी दूर सोडून आलो, तुमच्या ओंजळीत माझी स्वप्ने ठेवून चाललो. सीमारेषांच्या राखता प्राण अर्पून निघालो, बलिदानाचा हा वसा पूर्ण होता धन्य झालो. असते. मग मुलींच्या सुरक्षेसाठी काही राबवायला हवं का? काही योजना वगैरे? मला असं वाटतं की आम्ही जो काही प्रकल्प घेतो आहे, किशोरी विकास प्रकल्प, त्याच्यामार्फत आपण त्यांची मानसिकताच अशी बनवतो आहे की त्यांच्यावरती अत्याचार होण्यापासून आपण काही प्रमाणात रोखू शकतो. प्रत्येक गोष्ट नाही मी म्हणणार, पण मुली जर तेवढ्या सक्षम असतील मानसिकतेने सुद्धा, शरीराने तर पाहिजेच पाहिजे, ज्याच्यासाठी आपण मागे जुडो कराटेचे वगैरे ट्रेनिंग चालूच होते, पण मुख्य मानसिकता जर दृढ असेल तर अगदी जसं आपण म्हणतो की एखादी साधी बाई असेल, अगदी काय म्हणतात आजारी असलेली सुद्धा, पण दारात कोणीतरी जवळची व्यक्ती आली की ती उठून खाडकन जाते स्वतःची, कारण तिथे तिची मानसिकता असते एखाद्याला भेटण्यासाठीची. तसंच मुलींच्या बाबतीत आहे की तुमची जर मानसिकता घट्ट असेल तर तुम्ही पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला फेस करायला शिकायला पाहिजे. कुठल्याही अत्याचार, तो शारीरिकच अत्याचार नाही म्हणणार मी, तो मानसिक अत्याचारसुद्धा असतो. त्याच्यासाठी फेस करायला तुमची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, तेवढं सक्षम होणं गरजेचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, न लाजता बोलायला शिका. कारण खूप वेळेला अत्याचार होऊन अगदी शांतपणाने गप्प बसतात मुली. किंवा आता इव्हन अगदी साधं उदाहरण, म्हणजे आता कदाचित ते कमी झालं असेल माहीत नाही मला, माझ्या लहानपणी आठवतं मी औरंगाबादहून मुंबईला त्यावेळेला एस टी बसेसच होत्या, जायचो. मागे बसलेल्या सीटची मधली जी माणसं असायची ती खूप वेळेला आपल्याला पाय लावायची, हाताने धक्का द्यायची, पण त्यावेळेला भीती वाटायची बोलायची. पण आता असं वाटतं की नाही, त्यावेळेला आपण बोलायला पाहिजे होतं, किंवा आपण ॲटलिस्ट कमीत कमी मुलींना सांगायला पाहिजे. तुम्ही एकदाच खडसावून बोललात ना, मग पुढचा माणूस तुम्हाला काही करणार नाहीत. भले तो माणूस असेल, स्त्रीसुद्धा अत्याचार करतेच. म्हणजे आपल्याकडे जे काही सासूरवास आपण म्हणतो हे 2 स्त्रियांचाच असतो रादर. त्याच्यामुळे ती मानसिकता बदलणं गरजेचं आहे की आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडणं, बोलणं आणि मानसिकरित्या सक्षम होणं अतिशय गरजेचं आहे. आणि इमिजिएटली जर तुम्ही ते ॲक्ट केलं तर बऱ्या प्रकारे दुसरी जी तुमची मैत्रीण आहे तिला हिंमत येते, एकामुळे दुसऱ्याला बळ येतं आणि त्यामुळे खूप प्रमाणात अत्याचार कमी होऊ शकतात. आणि ते बोलणंच जे आहे ते आपल्याकडे, आपल्या जिल्ह्यामध्ये मी म्हणेन खूप प्रमाणात अजून मुली तेवढ्या मोकळेपणाने बोलत नाही आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा हे शाळांमध्ये जातो तेव्हा खूप वेळेला आम्ही, आता तरी मुली बोलत नाहीत म्हणून आम्ही छोटे बॉक्सेस करतो, त्याच्यामध्ये चिठ्ठ्या, तुमचे प्रश्न टाका, ह्या प्रकारे करून सुद्धा कितीतरी मुली निघाल्यानंतर मग दारात, मॅडम मला असं आहे, मला म्हणजे स्टील एवढं सगळं मोकळेपणाने बोलून सुद्धा अजून तेवढ्या बोलक्या होत नाहीत मुली. पण एक जर मुलगी बोलायला लागली तर 10 मुलींचे प्रश्नही येतात, हेही तितकंच सत्य आहे. त्याच्यातून थोडं आम्ही पण शिकतोय की आपण नक्की काय करायला पाहिजे, पण प्रयत्न चालू आहेत आणि त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं धाराशिवमध्ये. आणि सगळेजण एकत्र जर असू ना तर नक्की फायदा होतो ह्याच्यामध्ये. प्रत्येक संस्था जर आली, कुठेही राजकीय त्याला रंग न देता तुम्ही जर समाजकारणाच्या दृष्टीने विचार केलात तर नक्कीच त्याचा फायदा होतो असं मला वाटतं. एक आम्ही केलं, महाविद्यालयात ज्या वेळेला महिलांच्या किंवा मुलींच्या प्रश्नाची चर्चा व्हायची त्यावेळेला जिंतूरकर मॅडमच म्हणायच्या की इथे फक्त मुली नकोत, मुलंसुद्धा पाहिजेत, कारण मुलांची आणि पुरुषांची मानसिकतासुद्धा बदलणं गरजेचं आहे.
एकट्या मुलींशी बोलून फायदा नाही, एकट्या मुलांना बोलून फायदा नाही. मुलांची भूमिका मुलींना कळली पाहिजे, मुलींची भूमिका मुलांना कळली पाहिजे. आणि एकमेकांबद्दल जर म्युच्युअल म्हणू आपण तो आदर असेल तर मग अशा घटना कमी व्हायला मदत होईल. तर हा इतिहास कायम राहण्यासाठी तुमचं काही धोरण वगैरे आहे का? धोरण असं नाही म्हणणार आम्ही, पण डेफिनेटली रोटरी ही अशी संस्था आहे की कोणी आपणहून स्वतःहून, आत्तापर्यंत मला वाटतं इलेक्शन फार नाहीच झालेले आहेत. आम्ही स्वतःहूनच ठरवूनच अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा बोर्ड ऑफ मेंबर्स जे असतात ते असतात. पण तेवढ्या प्रमाणात महिला आधी सहभागी होणं रोटरीमध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपण ही परंपरा असं नाही मी म्हणणार, कारण दोन्हीही जर इक्वल असेल तर ॲज गुड ॲज यू आर अ रोटेरियन, नॉट अ फिमेल ऑर नॉट अ मेल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुख्य आहे. आणि कदाचित आम्ही थोडीशी डिसिप्लिन लावली किंवा थोडासा फायदा होतोय असं जर वाटलं तर ही परंपरा नक्कीच चालू राहील पुढे, की त्यांच्याही जर लक्षात आलं की नाही हे प्रोजेक्ट्स चांगले राबवले जातात. कारण काही रोटरीमधले प्रोजेक्ट्स कसे असतात ते एकदा करून त्या वर्षासाठी असतात, पण काही ऑनगोईंग असतात. म्हणजे दरवर्षी हा सातत्याने हा प्रोजेक्ट घेतला जातो. त्याच्यामुळे काही जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मग फायदा होतो. आणि थोडासा नियोजनामध्ये महिलांचं नियोजन जास्त चांगलं असतं, मी जसं सुरुवातीला म्हणलं, हा फरक आहेच डेफिनेटली, आणि तो होऊ शकतो. आज साधारण किती महिला आहेत रोटरीमध्ये? आता 12, यावर्षी 12 आहेत नवीन इंडिका. नवीन 4 आपण घेणार, अजून ॲड होतील 4 तरी नवीन, कारण त्याची एक प्रोसेस असते व्यवस्थित रोटरीमध्ये येण्याची. कोणीतरी नॉमिनेशन प्रपोज करावं लागतं, त्याच्यानंतर ते फॉर्म सगळ्या रोटरीयन्सकडे जातात, मग त्यांचं हो नाही घेतलं जातं आणि मग त्याच्यानंतर तो रोटरी मेंबर इंडक्ट केला जातो त्याच्यामध्ये. रोटरी तुम्ही जर सदस्य होऊ इच्छित असाल तर तुम्हाला एखाद्या रोटरीच्या मेंबरला सांगावं लागतं की मला सदस्य व्हायचं आहे. तो मेंबर तुमचं नाव प्रपोज करतो आणि त्याच्यात जो कॉलम आहे क्लासिफिकेशन, म्हणजे तुम्ही कोणत्या व्यवसायात आहात. तर समजा इंजिनियरच खूप असतील तर मग आपण बाहेरचे इंजिनियर रोटरीमध्ये घेत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि 90% जास्त सदस्य जर म्हणाले की या व्यक्तीने रोटरीमध्ये यायला हरकत नाही तरच तुम्ही सदस्य होऊ शकता. अशा दृष्टीने त्याचं क्लासिफिकेशन, आणि हे इंटरनॅशनल लेवलवरतीच ऑलरेडी डिसाइडेड असतं सगळं. रोटरीची एक 4-वे टेस्ट आहे. तर त्याच्यात 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचेत कोणतीही कृती करण्यापूर्वी. इज इट द ट्रूथ, म्हणजे हे खरं आहे का? इज इट बेनिफिशियल टू ऑल कन्सर्न, संबंधित सगळ्यांच्या कल्याणाचं आहे का? इज इट बेनिफिशियल टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल, खूप जास्त लोकांना याचा लाभ होणार आहे का? इज इट युजफुल टू बिल्ड फ्रेंडशिप अँड पीस, म्हणजे या कृतीमुळे तुमची मैत्री कोणाशी वाढणार आहे का? शांतता प्रस्थापित व्हायला मदत होणार आहे का? हे 4 प्रश्न नेहमी आम्ही स्वतःला विचारत असतो. धन्यवाद मॅडम. वेगवेगळ्या विषयावरती खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात. माझ्याकडून आणि आरंभच्या टीमकडून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरंभ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.